तर माझ्या लाडक्या वर्ग 12वी कॉमर्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी आपणासमोर आज एक व्हिडिओ लेक्चर सादर करणार आहे. तर व्हिडिओ लेक्चर सादर करण्या अगोदर मी माझा अल्पसा परिचय आपणास देतो. माझं नाव शिवदत्त गवळी असं आहे. मी हल्ली भगतसिंह ज्युनियर कॉलेजमध्ये रांजणगाव या ठिकाणी ज्युनियर प्राध्यापक म्हणून कार्य करीत आहे. आणि मी हल्ली रिटायर्ड टीचर आहे. तर यापूर्वी मी श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचलित असणाऱ्या सर्वच शाखांमध्ये माझी बदली झाली होती. तर अनेक अशा शाखांमधून मी सहशिक्षक म्हणून कार्य केलेलं आहे. तर सांगायचं तात्पर्य, माझी एकूण सेवा 24 वर्ष 5 महिने झालेली आहे. आणि हल्ली मी रिटायर्ड टीचर जरी असलो तरी भगतसिंह ज्युनियर कॉलेज रांजणगाव या ठिकाणी कार्यरत आहे ज्युनियर प्राध्यापक म्हणून. आणि माझ्याकडे विषय आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी 12वीचं. तर मला असं म्हणायचं आहे की आता तुमची येऊ घातलेली 12वीची बोर्ड परीक्षा अत्यंत जवळ आलेली आहे. साधारणतः 2 महिन्यानंतर आपली परीक्षा सुरू होत आहे. जवळपास ॲप्रॉक्सिमेटली म्हटलं तरी चालेल. आज 15 डिसेंबर आहे. 15 जानेवारी आणि 15 फेब्रुवारी, ॲप्रॉक्सिमेटली 2 महिने. तर 2 महिन्यानंतर आपली 12वी बोर्ड परीक्षा सुरू होईल. आणि आपला 12वी बोर्डचा पेपर कसा राहील, अकाउंटन्सी विषयाचा. तर तो नेहमीप्रमाणेच पेपर असतो, मात्र त्यामध्ये कंपनी अकाउंट्स, इश्यू ऑफ शेअर्स हे जे काही प्रकरण आहे ते अतिशय सोपं आहे. पण विद्यार्थी काय करतात, सोपं म्हणून त्याचा अभ्यास करत नाही. आणि या प्रकरणावर ऑब्जेक्टिव्हसाठी साधारणतः 5 मार्क असतील आणि प्रॅक्टिकलसाठी 8 मार्क असतील. म्हणजे साधारणतः 13 मार्कासाठी हे प्रकरण आहे. तर 13 मार्क्स तुमचे हातून सुटून जाऊ नये, निघून जाऊ नये म्हणून मी तुमच्यासाठी काळजीपूर्वक असा व्हिडिओ बनवत आहे. तर आता जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला प्रारंभ करणार आहोत. तर त्यापूर्वी व्हिडिओ लेक्चर सुरू करण्यापूर्वी माझी अशी नम्र विनंती आहे की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करायचं, कमेंट्स करायचं, शेअर करायचं विसरू नका. आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि बाजूच्या घंटीला क्लिक करून टाका, जेणेकरून आगामी काळामध्ये माझे नवनवीन अतिशय महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून व्हिडिओ लेक्चर यूट्यूबवर सादरीकरण होईल. तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल नंबरवर सर्वप्रथम येईल आणि तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल. आणि म्हणून मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही लाईक, शेअर, कमेंट्स, सबस्क्राईब आणि बाजूच्या बेलला क्लिक करायला अजिबात विसरू नका. तर चॅप्टरचं नाव आहे
कंपनी अकाउंट्स, इश्यू ऑफ शेअर्स. तर यामध्ये आपण काय शिकणार आहोत? सर्वप्रथम आपण अकाउंटिंग ऑफ शेअर्समध्ये 8.1 हा जो पॉईंट आहे, शेअर अँड शेअर कॅपिटल, ते शिकणार आहोत. त्यामध्ये आपण 8.1.1 मध्ये मीनिंग अँड डेफिनेशन शिकणार आहोत. त्यानंतरच्या पॉईंटमध्ये म्हणजे 8.1.2 मध्ये आपण टाईप्स ऑफ शेअर्स शिकणार आहोत. त्यानंतरच्या पॉईंट्समध्ये आपण 8.1.3 मध्ये ट्रीटमेंट ऑफ शेअर्स कॅपिटल इन कंपनी बॅलन्स शीट इंटू ब्रॅकेट हॉरिझॉन्टल फॉर्म ब्रॅकेट क्लोज हे शिकणार आहोत. त्यानंतर 8.2 मध्ये आपण अकाउंटिंग फॉर शेअर कॅपिटल हा मेन पॉईंट शिकणार आहोत. त्यामध्ये उपमुद्दा म्हणून 8.2.1 पब्लिक इश्यू ऑफ शेअर शिकणार आहोत. 8.2.2 मध्ये आपण बेसिक अकाउंटिंग एंट्रीज फॉर इश्यू ऑफ शेअर शिकणार आहोत. 8.2.3 मध्ये आपण इश्यू ऑफ शेअर्स ॲट पार, प्रीमियम अँड डिस्काउंट शिकणार आहोत. 8.2.4 मध्ये आपण ओव्हर सबस्क्रिप्शन अँड अंडर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स शिकणार आहोत. 8.2.5 मध्ये आपण कॉल्स इन एरियर्स अँड कॉल्स इन ॲडव्हान्स शिकणार आहोत. 8.2.6 मध्ये आपण इश्यू ऑफ शेअर्स फॉर कन्सिडरेशन अदर दॅन कॅश हे शिकणार आहोत. आणि हे शिकून झाल्यानंतर आपण याचे 2 भाग करू, 2 व्हिडिओ करू. आणि दुसरा व्हिडिओ आपला असणार आहे 8.3 फॉर फ्युचर ऑफ शेअर्स. त्यामध्ये थोडेसे चढत्या क्रमाने थोडेसे काठिण्य पातळीचे प्रॉब्लेम असतील. 8.3.1 मध्ये आपण अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर फ्युचर ऑफ शेअर्स शिकू. त्यानंतर 8.3.2 मध्ये आपण रिइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर्स आपण शिकू. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कंपनी अकाउंट्स इश्यू ऑफ शेअर्स सुरू करणार आहोत. तर तुम्ही काळजीपूर्वक लिसन करा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही छोट्यातली छोटी संकल्पना कन्सेप्टसुद्धा समजेल. तर बघा, मग ऐका, बघा. इंट्रोडक्शन्स. कॅपिटल इज द लाईफ ब्लड ऑफ एनी बिझनेस ऑर्गनायझेशन. ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये ब्लडचे महत्त्व आहे, त्याचप्रमाणे व्यावसायिक संघटनेमध्ये, उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये कॅपिटलला म्हणजे भांडवलाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ए सोल ट्रेडर इंट्रोड्युसेस कॅपिटल आउट ऑफ हिज ओन पॉकेट. जे एकच व्यक्ती असणारा उद्योग असतो किंवा एकल व्यापारी संस्था असते, उद्योग संस्था, त्यामध्ये एकाच व्यक्तीची त्या ठिकाणी मालकी असते आणि म्हणून त्याचं ओन भांडवल तो त्यामध्ये इन्व्हेस्ट करतो, गुंतवतो. स्वतःच्या पॉकेटमधून, स्वतःच्या खिशामधून तो ते भांडवल उभारत असतो. सिमिलरली द पार्टनर्स ऑल्सो ब्रिंग कॅपिटल फ्रॉम देअर ओन पॉकेट्स. आता दुसरा व्यवसायाचा प्रकार आहे पार्टनरशिप बिझनेस. यामधील जे काही पार्टनर्स असतात इंडिव्हिज्युअली, ते सुद्धा स्वतःच्या पॉकेटमधून भांडवलाची उभारणी करत असतात, स्वतःच्या खिशामधून पैशाची व्यवस्था करत असतात.
म्हणजे कॅपिटलसाठी, भांडवलसाठी. बट इट इज केस ऑफ कंपनी फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. मात्र जशी जशी उद्योग संस्था विस्तारित होते, तिचा कार्यक्षेत्राचा विस्तार होतो. म्हणजे जी काही कंपनी आहे, व्यावसायिक संघटना आहे, तिच्या बाबतीत कॅपिटल उभारताना स्वतःच्या पॉकेटमधून, स्वतःच्या खिशामधून भांडवल उभारलं जात नाही. द कॅपिटल इज रेज्ड थ्रू द इश्यू ऑफ शेअर्स. मग मोठी जी कंपनी असेल, व्यावसायिक संघटनेचा मोठा प्रकार म्हणजे संयुक्त स्कंद प्रमंडळ, संयुक्त स्कंद कंपनी, जॉईंट स्टॉक कंपनी आपण त्याला इंग्रजीमध्ये असं म्हणतो, जॉईंट स्टॉक कंपनी. तर जॉईंट स्टॉक कंपनीसारख्या व्यावसायिक संघटनेला भांडवल उभारायचं असेल किंवा भांडवल निर्माण करायचं असेल, तर कंपनी, व्यावसायिक संघटना काय करते? इश्यू ऑफ शेअर्सद्वारे कॅपिटल रेज करते. मग तुम्ही म्हणाल इश्यू ऑफ शेअर्स काय आहे? तर इश्यू म्हणजे विक्री, शेअर्स म्हणजे भाग. तर भांडवल जरी मोठी रक्कम असेल, मोठी रक्कम एक व्यक्ती आणू शकत नाही किंवा कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाही. मग अशा वेळेस कंपनीचे जे भांडवल आहे त्याचे छोटे छोटे पार्ट तयार करण्यात येतात आणि छोटे छोटे पार्ट प्रति शेअर्स प्रमाणे डिव्हाइड करून तेवढी अमाऊंट पब्लिककडनं कलेक्ट केली जाते, कॉन्ट्रीब्यूट केली जाते. अशा प्रकारे कंपनीचं भांडवल हे रेज्ड केलं जातं, उभारलं जातं. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन ब्रॉट सिग्निफिकंट चेंजेस. तर औद्योगिक क्रांतीमुळे विशेष असा उल्लेखनीय बदल झाला. कशामध्ये? इन द साईज ऑफ बिझनेस स्ट्रक्चर. व्यवसायाच्या रचनेमध्ये, उद्योगधंद्याच्या आकारमानामध्ये औद्योगिक क्रांतीनंतर लक्षणीय बदल झाला. जॉईंट स्टॉक कंपनी इज ए मॉडर्न फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. मग काय झाले? जॉईंट स्टॉक कंपनी एक आधुनिक रूपामध्ये जनतेसमोर साकार झाली आणि टू मीट द requirements of large sized business, to remove the main defects or limitations of the partnership form of organization. आणि भागीदारी व्यवसायामध्ये आजपर्यंत जे काही दोष होते, जे काही तोटे होते किंवा लिमिटेशन्स होते, तोटे म्हणता येणार नाही, त्याच्यामध्ये जे काही दोष होते ते दोष वगळून आपल्याला नवीन काही उद्योग संस्थेची उभारणी करता येईल का, हा विचार समोर आला. आणि एक व्यक्ती उद्योग भागीदारी संस्था असेल, एक व्यक्ती संस्था असेल, उद्योग संस्था, त्यामध्ये ज्या काही अडचणी येत होत्या किंवा त्यामध्ये जे काही मर्यादा येत होत्या, त्या मर्यादा कमी करता येईल का, हा विचार समोर आला. आणि जॉईंट स्टॉक नावाची एक कंपनी, संयुक्त स्कंद प्रमंडळ नावाची एक मोठी कंपनी स्थापन झाली.
that is unlimited liability and shortage of funds. It was therefore felt necessary to collect the capital from the public at large and to encourage the public to contribute capital. Here the principle of limited liability was adopted. तर भागीदारी संस्था असेल, भागीदारीचा व्यवसाय असेल किंवा एकच व्यक्तीचा एखादा उद्योग असेल, त्यामध्ये जनरल स्टोर्स असेल, त्यामध्ये शॉप असेल छोटं मोठं, त्यामध्ये अनलिमिटेड लायबिलिटी होती आणि शॉर्टेज ऑफ फंड्स होता. हे प्रमुख दोष कमी करण्याच्या उद्देशाने आणि मोठ्या प्रमाणावर भांडवल गोळा करण्याच्या दृष्टिकोनातून जॉईंट स्टॉक कंपनी निर्माण झाली आणि जॉईंट स्टॉक कंपनी निर्माण झाल्यानंतर कॅपिटल हे स्वतःच्या खिशातून भरण्यापेक्षा, कारण ते परवडण्यासारखे नसते, म्हणून कॅपिटल हे मोठ्या प्रमाणावर गोळा करावं लागलं आणि ते कॉन्ट्रीब्यूट करावं लागलं पब्लिककडनं. हिअर द प्रिन्सिपल ऑफ लिमिटेड लायबिलिटी वॉज ॲडॉप्टेड. आणि या ठिकाणी आपलं कोणतं तत्व अंमलात आणलं? लिमिटेड लायबिलिटी. संयुक्त स्कंद प्रमंडळाचं तत्व कोणतं आहे? लिमिटेड लायबिलिटी. आपली देयता ही लिमिटेड झाली, म्हणजे आपल्या शेअर्स पुरतीच आपली देयता असते. त्याला काय म्हणायचं? जॉईंट स्टॉक कंपनी. या उद्योग समूहामध्ये आपली जबाबदारी आपल्या शेअर्स पुरतीच मर्यादित असते. त्याला काय म्हणायचं? जॉईंट स्टॉक कंपनी. आता 8.1 फर्स्ट पॉईंट बघू. शेअर अँड शेअर कॅपिटल. 8.1.1 मीनिंग ॲज पर सेक्शन 2(84) of Companies Act 2013, share is the share in the capital of a company. तर कंपनी कायदा 2013 कलम 2/84 नुसार शेअर म्हणजे काय किंवा शेअर म्हणजेच हिस्सा म्हणजे काय? हिस्सा हा कंपनीच्या भांडवलातील एक हिस्सा आहे आणि तो शेवटच्या साठ्यामध्ये त्याचा समावेश होतो. शेअर इज द शेअर the capital of a company and includes stock as well. Share is the share in the capital of a company. Share is the share in the capital of a company and includes stock as well. तर हिस्सा म्हणजे कंपनीच्या भांडवलातील हिस्स्याचा एक हिस्सा जो की शिल्लक साठ्यामध्ये त्याचा समावेश केला जातो. शेअर कॅपिटल मीन्स द कॅपिटल रेज्ड बाय ए कंपनी बाय इश्यू ऑफ शेअर्स. शेअर कॅपिटल म्हणजे काय? जे भाग भांडवल शेअर्स विक्रीला काढून किंवा शेअर्स कंपनीचे शेअर्स विक्री करून उभारले जाते त्याला शेअर कॅपिटल म्हणतात. मराठीमध्ये त्याला भाग भांडवल म्हणतात.
In case of company is divided into small parts known as shares. कंपनीचे भांडवल हे छोट्या छोट्या भागांमध्ये विभागले जाते आणि त्या एका भागाला शेअर्स असे म्हणतात. दिस इज व्हाय इट इज नोन ॲज शेअर कॅपिटल. आणि म्हणूनच त्याला भाग भांडवल म्हणतात. तर भाग भांडवल म्हणजे असंख्य शेअर्स मिळवून किंवा असंख्य शेअर्स विक्रीस काढून जो पब्लिककडनं पैसा मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रीब्यूट केला जातो त्याला म्हणायचं शेअर कॅपिटल. आपण काय बघत होतो? शेअर अँड शेअर कॅपिटल. अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट, कंपनी कॅन इश्यू 2 टाइप्स ऑफ शेअर्स, नेमली इक्विटी शेअर्स अँड प्रेफरन्स शेअर्स. कंपनी कायदा अर्थात भारतीय कंपनी कायदा जो आहे त्या कायद्यानुसार 2 प्रकारचे शेअर्स असतात. पहिला प्रकार आहे समहक्क शेअर्स, त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो इक्विटी शेअर्स. दुसरा आहे अग्रहक्क भाग, त्याला आपण इंग्रजीमध्ये प्रेफरन्स शेअर्स असे संबोधतो. इक्विटी शेअर्स म्हणजे काय? व्याख्या बघा. ए शेअर विच इज नॉट ए प्रेफरन्स शेअर इज ॲन इक्विटी शेअर. इक्विटी शेअर म्हणजे जे भाग अग्रहक्काचे भाग नाहीत त्यांना म्हणायचं इक्विटी शेअर. ए शेअर विच इज नॉट ए प्रेफरन्स शेअर इज ॲन इक्विटी शेअर. जे शेअर अग्रहक्क भाग नाहीत त्यांना समहक्क भाग म्हणतात. इट मीन्स दॅट इफ द शेअर होल्डर इज नॉट एंटायटल्ड टू ए फिक्स्ड डिव्हिडंड. याचाच अर्थ असा होतो की ज्या व्यक्तींनी इक्विटी शेअर्स खरेदी केलेले आहेत आणि इक्विटी शेअर्स खरेदी केल्यामुळे ते कंपनीचे भागधारक बनले आहेत, त्यांना जो नफ्यामध्ये दरवर्षीच्या नफ्यामध्ये वर्षाच्या अखेरीस जो नफा होईल त्या नफ्यामध्ये लाभांश किंवा डिव्हिडंड एका निश्चित दराने मिळत नाही. or have priority at the time of repayment of capital will be treated as equity shares capital. त्याचबरोबर जर यदाकदाचित भविष्य काळामध्ये कंपनी विसर्जित होत असेल अशा वेळेस त्याचं जे काही भांडवल गुंतवलेलं असतं ते भांडवल परतफेडीसाठी किंवा परत मिळण्यासाठी अग्रक्रमाने त्याचं भांडवल परत केलं जात नाही. अशा भागधारकांना किंवा अशा प्रकारचे शेअर्स किंवा भाग ज्यांनी विकत घेतले त्यांना इक्विटी शेअर होल्डर्स म्हणतात आणि त्यांनी जे शेअर्स विकत घेतले त्याला इक्विटी शेअर्स म्हणतात. पुन्हा बघा, ए शेअर विच इज नॉट ए प्रेफरन्स शेअर इज ॲन इक्विटी शेअर. इट मीन्स दॅट if the shareholder is not entitled to a fixed dividend or have priority at the time of repayment of capital will be treated as equity share capital. म्हणजे एखादी कंपनी विसर्जित होत असेल तर विसर्जनाच्या वेळी त्यांना त्यांचे भांडवल परत करताना प्रायोरिटी दिल्या जात नाही, प्रेफरन्स दिल्या जात नाही. तसेच
एका ठराविक दराने त्यांना डिव्हिडंडसुद्धा वाटप होत नाही किंवा सर्वात अगोदर लाभांश डिव्हिडंड दिला जात नाही. अशा भागांना इक्विटी शेअर्स म्हणतात. इक्विटी शेअर होल्डर्स पार्टिसिपेट इन प्रॉफिट्स ऑफ ए कंपनी आफ्टर ऑल प्रेफरन्शियल राईट्स हॅव बीन सॅटिस्फाईड. तर जे समहक्क भागीदार असतात, म्हणजे ज्यांनी समहक्क भाग परचेस केलेले असतात, ते कंपनीला जो काही प्रॉफिट्स मिळतो दरवर्षी, त्या प्रॉफिट्समध्ये सर्वप्रथम प्रेफरन्स शेअर्सवर लाभांश दिला जाईल आणि सर्वात शेवटी इक्विटी शेअर्सवर इक्विटी शेअर्सवर डिव्हिडंड दिला जाईल. पुन्हा बघा, इक्विटी शेअर होल्डर्स पार्टिसिपेट इन प्रॉफिट्स ऑफ ए कंपनी आफ्टर ऑल प्रेफरन्शियल राईट्स हॅव बीन सॅटिस्फाईड. कंपनीला दरवर्षी जो काही नफा मिळतो, त्या नफ्यामध्ये जो काही भागांवर नफा डिव्हिडंड वाटावा लागतो किंवा मिळत असतो, तो नफा घेताना इक्विटी शेअरला प्रेफरन्स शेअर होल्डरच्या नंतर किंवा त्यांना लाभांश दिल्यानंतर इक्विटी शेअर्सवर लाभांश दिला जातो. इक्विटी shareholders are the risk bearers and therefore the real owners of the company and can get dividend after payment of all expenses and dividend to preference shareholders. इक्विटी शेअरहोल्डर हे व्यवसायातील धोका सहन करतात आणि ते खरे कंपनीचे मालक असतात. त्यामुळे त्यांना लाभांश ठराविक दराने मिळत नाही आणि मिळाला तर तो शेवटी मिळतो. एखाद्या वेळेस कंपनीला जर तोटा झाला तर इक्विटी शेअर होल्डरला इक्विटी शेअर्सवर लाभांश मिळत नाही. कारण ते खरे कंपनीचे मालक ओनर असतात आणि ते जास्तीत जास्त धोका सहन करायला तयार असतात. त्यामुळे कंपनीचा प्रेफरन्स शेअरवरील डिव्हिडंड वाटून झाल्यानंतर किंवा डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर तसेच इतर खर्च दिल्यानंतर यदाकदाचित रक्कम शिल्लक राहिली तरच इक्विटी शेअर होल्डर्सला इक्विटी शेअर्सवर काय मिळत असतो? लाभांश मिळतो. तर प्रेफरन्स शेअर्स आर दोज शेअर्स विच have rights with respect to payment of dividend and repayment of capital of winding of the company. तर या उलट प्रोसेस प्रेफरन्स शेअरमध्ये असते. प्रेफरन्स शेअर अशा प्रकारचे शेअर असतात की त्यांना लाभांश किंवा डिव्हिडंड देताना अग्रक्रम दिला जातो, फर्स्ट प्रेफरन्स दिला जातो, पहिलं प्राधान्य दिलं जातं. त्याचबरोबर ज्या वेळेस कंपनी बंद होईल किंवा बंद करण्यात येईल, वाइंडिंग ऑफ होईल कंपनीचं, विसर्जन होईल कंपनीचं, त्यावेळेस त्यांनी जे काही कंपनीसाठी भांडवल गुंतवलेलं आहे किंवा दिलेलं आहे ते भांडवलसुद्धा त्यांना सर्वात अगोदर प्राधान्यक्रमाने अग्रक्रमाने परत केलं जाईल. Thus, preference shareholders enjoy preferential rights. अशा प्रकारे अग्रहक्क भागीदार प्राधान्याचे अधिकार म्हणून त्यांना हक्क असतो.
डिव्हिडंडच्या बाबतीत आणि भांडवल परत घेते वेळेस. ऑन द बेसिस ऑफ ॲडिशनल राईट्स ऑर बेनिफिट्स प्रेफरन्स शेअर्स कॅन बी फर्दर क्लासिफाईड ॲज फॉलोज. ऑन द बेसिस ऑफ ॲडिशनल राईट्स, तर या व्यतिरिक्त अग्रहक्काच्या भागांना अनेक अधिकार असतात या व्यतिरिक्त, किंवा अनेक फायदे असतात. त्यानुसार अग्रहक्काच्या भागांचे काही प्रकार पडतात. क्लासिफिकेशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स, तर ते पुढील प्रमाणे आहे. त्यामध्ये स्मॉल ए, कम्युलेटिव्ह अँड नॉन कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स, संचयी आणि असंचयी कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. अग्रहक्काचे भाग, संचयी आणि असंचयी अग्रहक्काचे भाग. नंबर स्मॉल बी, रिडीमेबल अँड इरिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. नंबर 3, पार्टिसिपेटिव्ह अँड नॉन पार्टिसिपेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. नंबर डी, कन्व्हर्टेबल अँड नॉन